नवसाला पावणारा लालबागचा राजा अशी ओळख असलेल्या नाशिक शहरातील सातपूर येथील जय मल्हार चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक प्रेरित लालबागच्या राजाचा 10वा वर्धापन दिन रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। वर्धापन दिनाचे 2 दिवस आयोजन करण्यात आले होते। शनिवारी भव्य दिव्य पालखी सोहळा काढण्यात आला। रविवारी सकाळी होम हवन पूजेसाठी 7 दाम्पत्यांच्या हस्ते होम करून विधिवत पूजा करण्यात आली। तसेच शनिवारी माजी नगरसेविका श्रीमती उषाताई शेळके यांच्या हस्ते लालबागचा राजा तसेच स्वागत उत्सुक आयोजक संस्थापक अध्यक्ष रमेश मामा शेवाळे यांच्या परिवाराच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली। यावेळी असलेल्या मान्यवरांचे रमेश मामा शेवाळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ नारळ देऊन स्वागत करण्यात आले। तसेच माजी नगरसेविका उषाताई शेळके रमेश मामा शेवाळे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। महाप्रसादाचे वाटप नगरसेविका उषाताई शेळके, सामाजिक कार्यकर्ता गीता जाधव, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव यांच्या हस्ते असलेल्या भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। तसेच आलेल्या प्रमुख मान्यवरांनी मुलाखती दरम्यान लालबागचा राजाविषयी अधिक माहिती दिली। लालबागचा राजा ह्या गणेशाचं आज या ठिकाणी 10वा वर्धापन दिन आहे। खरोखर कुठलंही मंदिर असो पण त्या ठिकाणचे कार्यकर्ते आणि सेवेकरी जर कुठलीही अपेक्षा न करता भक्तिभावानं जर त्या ठिकाणी भक्तिभावानं देवाची अगर पूजा अर्चा करत असते तर मला वाटतं नक्कीच त्या ठिकाणी देवसुद्धा पाहतो। आपण बघितलंय ज्यांना कधी 365 दिवस देवच माहीत नाही, मग कुठंतरी एखादी निवडणूक आली मग ते देवाला मग देवाचं राजकारण करायचं, देवाला पुढं करायचं। पण मला वाटतं लालबागचा राजा हे मंडळ या मंडळाचे सर्व जे कार्यकर्ते शेवाळे मामा असतील, माझे मित्र बाळासाहेब कटारे असतील आणि असंख्य दिलीप जैन असतील, असंख्य या मंदिरामध्ये काम करणारे लालबागचा राजा याचा 10वा वर्धापन समारंभ आयोजकांनी आरंभित केला। त्या कार्यक्रमाप्रसंगी मला आरतीचा जो मान मिळाला त्याबद्दल मी रमेश शेवाळे, विजय वाडेकर, आमच्या वहिनी, सर्व आयोजक, दिलीप जैन, आप्पा आमचे चेवले बंधू, सर्व आयोजक आणि गणेश मित्र मंडळाचे मनापासून आभार मानते। सालाबादप्रमाणे वर्धापन आम्ही गणपती बाप्पाचा करत असतो आहे। 10वं वर्ष आहे। या वर्षी आम्ही वेगळा कार्यक्रम केलेला आहे। त्या कार्यक्रमाला शोभा आणण्यासाठी आमच्या ताई ज्या आल्या आता त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांनी दिलेला शब्द पाळला। मी स्वतः गेलो होतो, आम्ही बरोबर 2 लोक गेलो होतो मंडळातले। त्यांनी शब्द दिला आम्ही येतो। त्यांना ज्या काही आम्ही समस्या सांगितल्या त्या समस्या त्यांनी ऐकून घेतल्या, त्या समस्याचं निवारण केलं, त्याबद्दल आम्ही त्यांचा लाख आभारी आहे। आमच्या इथले ज्येष्ठ समाजसेवक शेवाळे मामा यांनी केली। मंदिराचा पाया बांधताना खरं तर त्यांची परिस्थिती नव्हती, पण त्यांनी मंदिराचा पाया बांधला। अक्षरशः येथे विटा नव्हता लावायला। शेवाळे मामांनी स्वखर्चातून नगरपालिकेच्या सगळ्या परमिशन घेऊन हे मंदिर पुढाकाराने पूर्ण केलं। कालांतराने देव असतो असं म्हटलं जातं, पण देवाची जी कृपा घडते ती खूप मोठी घडते। या मंदिराला 10 वर्ष आले, पण हा नवसाला पावणारा लालबागचा राजा लालबागचा राजा गणपती संस्थापक अध्यक्ष रमेश मामा शेवाळे यांचे कौतुक केले। कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक सलीम मामा शेख, माजी सभापती उषाताई शेळके, माजी सभागृह दिनकर धर्माजी पाटील,
तसेच माजी नगरसेवक रवींद्र धिवरे, सामाजिक कार्यकर्त्या गीता जाधव, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, रवींद्र देवरे यांची उपस्थिती होती. कोणत्याही प्रकारची वर्गणी न घेता शेवाळे मामा यांनी स्वखर्चातून महाप्रसादाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थापक अध्यक्ष रमेश शिवाळे, हरिभाऊ चेवले, ज्येष्ठ नागरिक वडजे काका, ठाकरे अण्णा, चंदू गीते, पोपट ठाकरे, विजय वाळेकर, आंबेकर काका, दिलीप जैन, शिंदे काका, बाळूसाहेब कटारे, शिरसाट काका, मोतीराम यादव, तेजस घुने, किशोर सांगळे, अमोल देसाई, राजू चौधरी, श्री लालबागचा राजा गणपती मंदिर सातपूर कॉलनी व सर्व ज्येष्ठ नागरिक तसेच स्थानिक परिसरात उपस्थित होते. 9 न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर अंधाळे, नाशिक.